Good afternoon, students. Today we are going to discuss a very important and recent enactment, that is National Law FEMA. What is meant by FEMA? Foreign Exchange Management Act. What is meant by FEMA? That is Foreign Exchange Management Act 1999. So it is very important because it is a very recent act. And what is the foreign exchange? ज्याला आपण फॉरेन एक्सचेंज म्हणतो, म्हणजे परकीय चलन विनिमय, दॅट इज फॉरेन एक्सचेंज. म्हणजे आता आपल्या इथे इंडियामध्ये काय असतं, रुपीजमध्ये असतं, तर इंग्लंडला पाऊंडमध्ये असतं, तर अमेरिकेत डॉलरमध्ये असतं. आता आपण वी हॅव एनकरेज the international trade, and for that this act is very important because the exchange system of the every state is very different, and now we have liberal views and about the international trade. So what was the condition of the India earlier? So India had for long times adverse balance of payment position. What is mean by adverse balance of payment? So imports were more than export. म्हणजे काय होत होतं की आपण आयात जास्त गोष्टी करत होतो आणि निर्यात गोष्टी कमी करत होतो. त्यामुळं नॅचरली काय झालं, देर इज अ शॉर्टेज ऑफ फॉरेन एक्सचेंज. म्हणजे आपलंच जात होतं उलट परकीय देशात आणि तिकडनं कमी येत होतं. सो देर वॉज अ शॉर्टेज ऑफ फॉरेन एक्सचेंज. सो दिस इन व्ह्यू ऑफ दिस द फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, पहिला ॲक्ट कुठला होता तर फेरा, दॅट इज FERA, मीन्स फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. आता रेग्युलेशन मीन्स काय, रेग्युलेशन म्हणजे दॅट इज अ कंट्रोलिंग ॲक्ट अँड इट वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड इन 1947. द फेरा ॲक्ट, दॅट इज फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड in the 1947. Then this was replaced with Foreign Exchange Regulation Act 1973. म्हणजे हा 1947चा जो फेरा ॲक्ट होता तो आता रिप्लेस झाला की तेव्हा इन 1973ला. नाव तेच फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, पण जो 1947चा होता तो नाव इट इज रिप्लेस्ड इन 1973. सो बट इंडिया वॉज थिंकिंग द लिबरलायझेशन ऑफ इंडियन इकॉनॉमी, म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड एनकरेज करायचा का, तर ज्यामुळे आपलं फॉरेन एक्सचेंज वाढेल आणि दुसरं असं आहे की त्यामुळं आपली इकॉनॉमिक पण डेव्हलपमेंट होईल. तर विथ धिस इंटेन्शन द इन्क्रीज फ्लो ऑफ फॉरेन एक्सचेंज इन इंडिया. सो फॉरेन एक्सचेंज आणि ह्या लिबरलायझेशन पॉलिसीमुळं काय झालं इंटरनॅशनल ट्रेडच्या, तर आता फॉरेन एक्सचेंज जास्त इंडियाकडे यायला लागलं. सो इन व्ह्यू ऑफ धिस फेरा हॅज बीन रिप्लेस्ड. म्हणजे आपण काय म्हटलं, फेरा हा प्रथम केव्हा होता 1947मध्ये. फेरा मीन्स फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. आता इट वॉज रिप्लेस्ड बाय द फेरा ऑफ 1973. पण आता काय झालं, आपल्या इंडिया गव्हर्नमेंटनी काय ठरवलं, आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हायची असेल तर त्या इथं आता काय आहे, हे इंटरनॅशनल ट्रेड संदर्भात आता लिबरलायझेशन केलं पाहिजे, म्हणजे त्यांच्या अटी शिथिल केल्या पाहिजे जेणेकरून आपल्याकडे फॉरेन एक्सचेंजचा फ्लो वाढेल. तर आता त्या दृष्टिकोनातून आता काय झालं, आता त्या फॉरेन एक्सचेंजची प्रॉपर मॅनेजमेंट होण्यासाठी आधी फक्त रेग्युलेटरी ॲक्ट होता, आता ह्या फॉरेन एक्सचेंजची प्रॉपर मॅनेजमेंट होण्याच्या दृष्टीने आता हा फेमा कायदा पास केला गेला. कधी, इन व्ह्यू ऑफ दिस फेरा हॅज बीन रिप्लेस्ड. आता रिप्लेस म्हणजे फेरा संपला, फेरा वॉज एबॉलिश्ड आणि त्याच्या जागी कोण आला, फेमा, दॅट इज फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट.
फेमा हॅज बीन पास्ड इफेक्टिव्ह फ्रॉम, आता त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन कधी सुरू झालं फेमाचं, तर 1 जून 2000, म्हणजे तेव्हापासून ॲक्च्युअली या फेमा ॲक्टचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन सुरू झालं, म्हणजे अंमलबजावणी सुरू झाली, तो लागू झाला. आता व्हॉट आर द मेन प्रोव्हिजन्स ऑफ द फेमा? बेसिकली फेमा मेक्स प्रोव्हिजन इन रिस्पेक्ट ऑफ dealing in foreign exchange. Why this act was enacted? In view of there must be provision relating to dealing in foreign exchange. म्हणजे हे मेन एम आणि ऑब्जेक्टिव्ह आहे या फेमाचं, की फॉरेन एक्सचेंजमध्ये जे डीलिंग होतात त्या संदर्भात प्रोव्हिजन या ॲक्टमध्ये इनकॉर्पोरेट केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे दिस ॲक्ट इज रिलेटेड मेनली अबाउट द डीलिंग ऑफ फॉरेन एक्सचेंज. ऑल करंट अकाउंट्स ट्रान्झॅक्शन्स आर फ्री. ॲक्च्युली काय आहे, जे करंट अकाउंट असतात, म्हणजे यू नो द करंट अकाउंट, बँकेमध्ये हे मोठमोठे बिझनेसमॅन किंवा असे त्यांचे करंट अकाउंट असतात, जे रोज त्यांचं डीलिंग सुरू असतात त्याच्याशी, जे लोन अकाउंट असतात किंवा त्याचे जी करंट डीलिंग असतात डे टू डे. आता हे जे करंट अकाउंट्स ट्रान्झॅक्शन्स आर फ्री, सो देर आर नो मच रिस्ट्रिक्शन, बट सेंट्रल गव्हर्मेंट can impose reasonable restriction by issuing rules. Capital account transactions are permitted to the extent can impose reasonable by issuing rules. आता या करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन असतात त्याच्यावर सुद्धा आता बेसिकली दे आर फ्री. डीलिंग इन द करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन्स आर फ्री, बट सेंट्रल गव्हर्मेंट कॅन इम्पोज some rules or regulations while the dealing in the current account transaction also, as well as capital account transactions are permitted but they are not free, extent specified RBI by issuing regulation. आता करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन असतात त्याच्यावर बेसिकली दे आर फ्री, पण त्याच्यावर सेंट्रल गव्हर्मेंट कॅन इम्पोज सम रूल्स और सम रिस्ट्रिक्शन्स. As well as the capital account transactions are permitted to the extent specified by RBI. आता हे जे कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन असतात त्याच्यावर पण काही रिस्ट्रिक्शन्स घालता येतात, की ते कोण घालतं तर RBI. RBI इज अ मेन अथॉरिटी टू रेग्युलेशन ऑन द कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन. सो RBI विल हॅव अ कंट्रोलिंग रोल इन मॅनेजमेंट ऑफ फॉरेन एक्सचेंज. म्हणजे मेन RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा काय रोल आहे फॉरेन एक्सचेंज संदर्भात, तर RBI इज अ मेन कंट्रोलिंग अथॉरिटी वाईल डीलिंग इन द फॉरेन एक्सचेंज. कारण RBI काय आहे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था आहे त्याच्याकडं, त्यामुळं दे आर द कंट्रोलिंग अथॉरिटी अबाउट द डीलिंग ऑफ द फॉरेन एक्सचेंज. इट ऑथोराइज पर्सन टू डील इन फॉरेन एक्सचेंज ॲज पर डायरेक्शन इश्यूड बाय RBI. आता ह्या फॉरेन एक्सचेंजमध्ये डीलिंग जे असतात ते एनीवन कॅनॉट डील विथ द सच फॉरेन एक्सचेंज. तर RBIने काय त्याच्यासाठी जे रूल्स अँड रेग्युलेशन्स केलेत आणि RBI ज्यांना अथॉरिटी देते टू डीलिंग इन द फॉरेन एक्सचेंज ते आणि ते लोकच, म्हणजे ऑथोराइज पर्सन कॅन डील इन द फॉरेन एक्सचेंज विथ द अथॉरिटी ऑफ द RBI. या व्यतिरिक्त कोणालाही ह्या फॉरेन एक्सचेंजमध्ये डीलिंग करता येत नाही पर्सनली. सो फॉलोइंग आर द मेन प्रोव्हिजन अंडर फेमा. देन व्हॉट आर द मेन प्रोव्हिजन्स ऑफ द फेमा ॲक्ट? पहिलं त्याचं उद्दिष्ट काय आहे, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फेमा? रेग्युलेशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ फॉरेन एक्सचेंज. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फेमा? इज द रेग्युलेशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ द फॉरेन एक्सचेंज. म्हणजे याची फॉरेन एक्सचेंजची व्यवस्थापन, त्याचे नियम रूल्स हे सगळे फेमामध्ये आहेत. तर आता RBIने परमिशन दिल्याशिवाय नो पर्सन कॅन डील कशा कशात बघा, डील इन ऑर ट्रान्सफर एनी फॉरेन एक्सचेंज ऑर फॉरेन सिक्युरिटी टू एनी पर्सन नॉट बिंग एन ऑथोराइज पर्सन. म्हणजे ऑथोराइज पर्सन असल्याशिवाय फॉरेन एक्सचेंज संदर्भात कुठलीही डीलिंग करता येत नाही. त्याला RBIने अथॉरिटी दिलेला जो पर्सन असतो ओनली ही कॅन डील इन विथ द फॉरेन एक्सचेंज. सो ट्रान्सफर म्हणजे फॉरेन एक्सचेंज ट्रान्सफर करायची आहे, किंवा फॉरेन सिक्युरिटी. फॉरेन सिक्युरिटी म्हणजे काय आहे, आपले शेअर्स डिबेंचर्स वगैरे असतात त्याला आपण सिक्युरिटी म्हणतो.
तर फॉरेन सिक्युरिटी किंवा फॉरेन एक्सचेंज याच्यामध्ये डील करायला RBIचा ऑथोराइज पर्सन लागतो. अदरवाईज नो वन कॅन डील विथ द फॉरेन एक्सचेंज. देन मेक एनी पेमेंट टू द क्रेडिट ऑफ एनी पर्सन रेसिडेंट आउटसाइड इंडिया इन एनी मॅनर. इथं पण RBIचे ऑथोराइज पर्सन असल्याशिवाय तर पेमेंट टू द क्रेडिट ऑफ आउटसाइड इंडिया म्हणजे परदेशात राहणाऱ्या नागरिकाला ही जी क्रेडिट फॅसिलिटी ते पण ऑथोराइज पर्सन असल्याशिवाय देता येत नाही. नंतर रिसीव्ह अदरवाईज थ्रू अन ऑथोराइज पर्सन एनी पेमेंट बाय ऑर्डर ऑर ऑन बिहाफ ऑफ पर्सन रेसिडेंट आउटसाइड इंडिया. आता जो आउटसाइड इंडिया जो पर्सन आहे त्याच्याशी जर काही डीलिंग करायचं असेल, काही ऑर्डर प्लेस करायची असेल, त्याची ऑर्डर घ्यायची असेल तेव्हा सुद्धा ऑथोराइज पर्सन असल्याशिवाय, कारण इथं मेन क्वेश्चन काय तो फॉरेन एक्सचेंजचा. आउटसाइड इंडिया जे लोक आहेत they deal in their currency, we deal in our currency, so this is the main issue of the foreign exchange. त्यामुळे RBIने ऑथॉरिटी दिल्याशिवाय ऑथोराइज पर्सनच ह्या सगळ्याच्या डीलिंग करू शकतो. नाव सो इन शॉर्ट व्हॉट इज द प्रोव्हिजन द प्रोहिबिट्स सेक्शन 3 जो आहे फेमा ॲक्टचा प्रोहिबिट्स द व्हेरियस ट्रान्झॅक्शन डीलिंग इन फॉरेन एक्सचेंज विदाउट परमिशन ऑफ RBI. म्हणजे RBIची परमिशन असल्याशिवाय फॉरेन एक्सचेंज संदर्भात कुठलंही डीलिंग ट्रान्झॅक्शन करता येत नाही. सो द RBI इज अ अल्टिमेट कंट्रोलिंग ऑथॉरिटी वाईल डीलिंग इन द फॉरेन एक्सचेंज. नाव होल्डिंग ऑफ फॉरेन एक्सचेंज. होल्डिंग म्हणजे आपल्याकडं ठेवणे. होल्डिंग मीन्स ठेवणे. नो पर्सन रेसिडेंट इन इंडिया. लक्षात घ्या, आता भारतात राहणारा माणूस शॅल ॲक्वायर म्हणजे मिळवणे, होल्ड म्हणजे आपल्याकडे ठेवणे, ओन म्हणजे मालकी असणे, पजेस म्हणजे ताब्यात असणे, ऑर ट्रान्सफर एनी फॉरेन एक्सचेंज, फॉरेन सिक्युरिटी ऑर एनी इमूवेबल प्रॉपर्टी सिच्युएटेड आउटसाइड इंडिया. म्हणजे आउटसाइड इंडियामधले ज्या माणसाबरोबर भारतातला माणूस कोणतीही प्रॉपर्टी, इमूवेबल प्रॉपर्टी, सिक्युरिटी किंवा हे आपल्याकडे ठेवून घेऊ शकत नाही. आता करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन आता आपण बघितलं. सो फेमा इज डीलिंग विथ द करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन अँड कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन. आता व्हॉट इज मीन बाय current account transactions are free, but there are certain rules and regulations of the RBI. As well as the capital account transaction also, there are some restrictions, rules, regulations imposed by the RBI. हे आपण बघितलं. So what is mean by current account transaction? Current account transaction कशाला म्हणायचं? Any person may sell म्हणजे विक्री करू शकतो or draw foreign exchange टू और फ्रॉम एन ऑथोराइज पर्सन. म्हणजे ऑथोराइज पर्सनला विकू शकतो किंवा ऑथोराइज पर्सनकडनं विकत घेऊ शकतो. इफ सच अ सेल और ड्रॉल इज अ करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन. तर म्हणजे आता एनी पर्सन मे सेल म्हणजे कुठलीही व्यक्ती विकू शकते किंवा घेऊ शकते फॉरेन एक्सचेंज कुणाकडनं, ऑथोराइज पर्सनकडनं किंवा ऑथोराइज पर्सनला देऊ शकते. किंवा कशाच्या संदर्भात? करंट अकाउंट ट्रान्झॅक्शनच्या संदर्भात. बट द सेंट्रल गव्हर्मेंट मे इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक म्हणजे लोकहितासाठी काही रिस्ट्रिक्शन्स या करंट अकाउंट ट्रान्झॅक्शनवर घालण्याची पॉवर कुणाला दिलेली आहे? RBIला. तसंच करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन मीन्स ट्रान्झॅक्शन अदर दॅन कॅपिटल. म्हणजे मी जसं म्हटलं निगेटिव्ह डेफिनेशन ज्याला आपण म्हणतो हे नव्हे म्हणजे हे. तर व्हॉट इज मीन बाय करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन? Current account transaction means a transaction which is other than capital account transaction. So payment due in connection with foreign trade, other current business, services and short balance credit facilities in the ordinary course of business. Payments due as interest on balance as net income from the investment. आता नंतर रेमिटन्स फॉर लिव्हिंग एक्सपेन्सेस म्हणजे रेमिटन्स ऑफ लिव्हिंग एक्सपेन्सेस ऑफ पॅरेंट्स, स्पाउस अँड चिल्ड्रन रिसाइडिंग ॲब्रॉड. म्हणजे परदेशी एखाद्या व्यक्तीचे समजा एजेड पॅरेंट्स असतील किंवा मुलं शिकत असतील तर त्यांच्यासाठी रक्कम पाठवण्याचा जो हे आहे तर हे सगळे करंट अकाउंट डीलिंग आहेत.
तर आता व्हॉट इज मीन बाय कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन. आता आपण बघितलं फेमा इज रिलेटेड विथ द ट्रान्झॅक्शन्स ऑफ द करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन अँड कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन. सो व्हॉट इज मीन बाय कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन्स. कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन मीन्स ट्रान्झॅक्शन विच अल्टर्स म्हणजे ज्याच्यामुळं फेरबदल होतात, बदल होतात. अल्टरेशन म्हणजे फेरबदल. विच अल्टर्स द ॲसेट्स ऑर लायबिलिटीज इन्क्लुडिंग कॉन्टिंजंट लायबिलिटीज आउटसाइड इंडिया ऑफ पर्सन. म्हणजे त्याचे जे भारताबाहेरचा जो माणूस आहे, तुमच्या ह्या ट्रान्झॅक्शनमुळे जर त्याचे तिथले ॲसेट्स किंवा लायबिलिटीज आहेत त्यामध्ये काही फेरबदल होत असेल, किंवा आउटसाइड इंडिया ऑफ पर्सन रेसिडेंट इन इंडिया, किंवा आउटसाइड इंडियातल्या माणसामुळं इंडियातल्या माणसाच्या काही ॲसेट्स किंवा लायबिलिटीजमध्ये जर अल्टरेशन होत असेल तर इट इज नोन ॲज कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन. आय अगेन रिपीट, कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन मीन ट्रान्झॅक्शन विच अल्टर्स द ॲसेट्स ऑफ ऑर लायबिलिटीज. म्हणजे ॲसेट्स म्हणजे प्रॉपर्टी किंवा लायबिलिटी ज्याचे फेरबदल होत असेल. कशामुळे? इन्क्लुडिंग कॉन्टिंजंट लायबिलिटीज आउटसाइड इंडिया ऑफ पर्सन रेसिडेंट इन इंडिया और assets or liabilities in India of persons resident outside India and includes transaction referred. So this is known as capital account transaction. तर आता अकॉर्डिंग टू सेक्शन 6 फेमा काय म्हणतो बघा. एनी पर्सन मे मेक सेल और ड्रॉ फॉरेन एक्सचेंज टू और फ्रॉम द ऑथोराइज्ड पर्सन फॉर अ कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन. तर आता एनी पर्सन काय करू शकतो, ऑथोराइज्ड पर्सनच्या माध्यमातून हे कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन हे डिलिंग करू शकतो. परंतु त्याला सुद्धा काही RBIची रिस्ट्रिक्शन्स आहेत. काय रिस्ट्रिक्शन आहेत? तर RBI मे इन कन्सल्टेशन विथ सेंट्रल गव्हर्नमेंट. आता RBI काय करतं, सेंट्रल गव्हर्नमेंटशी कन्सल्ट करून काही रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवू शकतं. तर ते कुठल्या कुठल्या संदर्भात, तर एनी क्लासेस ऑफ कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन विच आर परमिसिबल. क्लास म्हणजे एक स्पेशल वर्ग, आपण जे म्हणतो वर्गीकरण जे आपण करतो क्लासिफिकेशन, काही विशिष्ट क्लासला परमिसेबल आहे. म्हणजे RBIने काय दिलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची कन्सल्टेशन करून काही ठराविक क्लासचे जी ट्रान्झॅक्शन्स आहेत कॅपिटल अकाउंट ती करू शकतात, परमिसिबल आहे. किंवा द RBI मे रेग्युलेशन प्रोहिबिट रिस्ट्रिक्ट और रेग्युलेट द फॉलोइंग. आता RBIला परत पॉवर काय दिली आहे, काही नियम करू शकतात, काही प्रतिबंध करू शकतात करण्याला, काहीला मर्यादा घालू शकतात, रिस्ट्रिक्शन्स घालू शकतात, और रेग्युलेट द फॉलोइंग. आता कुठले कुठले ट्रान्सफर आहेत बघा. ते ट्रान्सफर और इश्यू ऑफ एनी फॉरेन सिक्युरिटी बाय अ पर्सन रेसिडेंट इन इंडिया. म्हणजे रेसिडेंट इन इंडियाला जे काही आपल्या सेक्युरिटीज फॉरेनमध्ये ट्रान्सफर करायच्या आहेत, किंवा ट्रान्सफर ऑफ इश्यू ऑफ एनी फॉरेन सिक्युरिटी बाय पर्सन रेसिडेंट इन इंडिया, किंवा ट्रान्सफर ऑफ इश्यू ऑफ एनी बाय पर्सन रेसिडेंट आउटसाइड इंडिया. तर ही जी सगळी जी ट्रान्झॅक्शन्स आहेत याच्यावर RBI काय काय करू शकतं. एक तर ठराविक क्लासला परमिशन आहे कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शनशी डिलिंग करायला. परंतु ह्या ज्या आपण सगळ्या ज्या ट्रान्सफर्स बघितल्या त्याला RBIला काय पॉवर आहे, तुम्ही काही रिस्ट्रिक्शन्स घालू शकता, रूल्स करू शकता, प्रोहिबिशन करू शकता, रेग्युलेशन करू शकता. तर ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शनला. किंवा आता उदाहरण बघा, एक्सपोर्ट इम्पोर्ट और होल्डिंग ऑफ करन्सी और करन्सी नोट. म्हणजे किंवा ट्रान्सफर ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी आउटसाइड इंडिया बाय पर्सन रेसिडेंट इन इंडिया. म्हणजे इथली इमूवेबल प्रॉपर्टी समजा आउटसाइड इंडियामधल्या लोकांनी जर विकत घेतली तर त्याच्या संदर्भात रूल्स. थोडक्यात काय आहे, जिथे जिथे फॉरेन एक्सचेंजचा संबंध येणार आहे, कारण आपण जेव्हा आउटसाइड इंडिया डिलिंग करतो तेव्हा फॉरेन एक्सचेंजचा प्रश्न येतो, तर त्याची सगळी मॅनेजमेंट RBIकडे देण्यात आलेली आहे. त्यामुळे जिथे जिथे फॉरेन एक्सचेंजचा संबंध येतो, म्हणजे इंटरस्टेट जे ट्रान्झॅक्शन्स होतात तिथं सगळ्यावर RBI इज अ कंट्रोलिंग अथॉरिटी. तर असे व्हेरियस ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्याच्यावर RBI कॅन, म्हणजे RBIला पॉवर आहे काय करण्याची, रूल्स बनवण्याची, रेग्युलेशन बनवण्याची, प्रोहिबिशन करण्याची,
परमिशन देण्याची, तर ह्या सगळ्या ज्या पॉवर्स आहेत त्या RBIला दिल्या, कारण RBI हे आपलं देशाचं अर्थ विभाग आहे. नंतर एक्सपोर्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. आता आपण काय काय करतो, जसं अनेक गोष्टी आपण इम्पोर्ट करतो, जसं टेक्नॉलॉजी आपण इम्पोर्ट करतो, काही सर्व्हिस इम्पोर्ट करतो, काही गुड्स इम्पोर्ट करतो. तसं एक्सपोर्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस म्हणजे आता आपल्याला भारताबाहेर एक्सपोर्ट करायचं आहे, तर एव्हरी एक्सपोर्टर, आता त्यांना काय नियम केलेत बघा, म्हणजे जो भारतामधनं काही सर्व्हिसेस, काही टेक्नॉलॉजी किंवा काही गुड्स एक्सपोर्ट करतोय म्हणजे निर्यात करतोय, तर त्या संदर्भात काय नियम आहेत पहा. एव्हरी एक्सपोर्टर्स ऑफ गुड म्हणजे प्रत्येक निर्यातदार फर्निश टू RBI और अदर ऑथॉरिटी, म्हणजे RBIला किंवा RBIने दिलेली अथॉरिटी ज्यांना असेल त्यांच्याकडे काय काय फर्निश करायला पाहिजे बघा. द ट्रान्झॅक्शन such a form and in such a manner as may be specified containing true and correct. आता हे जे तुम्ही एक्सपोर्ट करता आहात त्याची खरी माहिती RBIला किंवा RBI ज्यांना अथॉरिटी देणे त्यांना खरी माहिती पुरवली पाहिजे. किंवा आता ह्या ट्रान्झॅक्शनमधनं काय अंदाजे किंमत येणार आहे, किती नफा येणार आहे, काय किंमत होणार, ही सगळे पर्टिक्युलर्स RBIला प्रत्येक एक्सपोर्टरनी पुरवले पाहिजेत. याचं कारण असं आहे की आता समजा आम्ही एखादा माल निर्यात केला, एक्सपोर्ट केला, तर त्याचं आपल्याला जे पेमेंट मिळणार आहे ते फॉरेन एक्सचेंजमध्ये मिळणार आहे आणि ते आपल्या भारताला मिळणार आहे. म्हणून हे सगळं प्रत्येक एक्सपोर्टरला इट इज मॅन्डेटरी प्रोव्हिजन. they have to furnish all particulars of the export transaction. Nanta furnish to RBI such other information as be required by the RBI for the purpose of ensuring the realization of export procedure by such a exporter. Realization म्हणजे पैशात रूपांतरित जे लिक्विडिटी करणार आहात ते किती होणार आहे हे सगळं फर्निश केलं पाहिजे RBIला. नंतर एव्हरी एक्सपोर्टर ऑफ सर्व्हिस शॅल फर्निश टू द RBI or to such authority a declaration in such a form and a manner as specified containing the true material particulars in relation to payment for such service. किंवा काही जण सर्व्हिस म्हणजे सेवा एक्सपोर्ट करतात, गुड्स एक्सपोर्ट करतात, तसं सम एक्सपोर्टर काय करतात, काही सेवा देतात परदेशीयांना. तर तुम्ही जे सेवा देणार आहात त्याचे पर्टिक्युलर्स, त्याचं पेमेंट काय मिळणार आहे, कुठल्या स्वरूपात मिळणार आहे, हे सगळे पर्टिक्युलर्स RBIला देणं हे कायद्याने बंधनकारक आहे प्रत्येक एक्सपोर्टरला. नंतर रिअलायझेशन अँड रिपॅट्रिएशन ऑफ फॉरेन एक्सचेंज. आता आधी तुम्हाला याचा अर्थ सांगते. रिअलायझेशन म्हणजे हे जे फॉरेन एक्सचेंज तुम्ही मिळणार आहे एक्सपोर्टरला, त्याचं लिक्विडिटी कशा फॉर्ममध्ये करणार आहात. आणि रिपॅट्रिएशन म्हणजे रिपॅट्रिएशनचा अर्थ असा आहे की रिपॅट्रिएट म्हणजे ज्या त्या देशाला परत देणे. एखाद वेळे एखादा परदेशी आपल्याला म्हणजे व्यक्ती सापडली तर ती आपल्याला त्या देशाला प्रोसिजरनी परत द्यावी लागते व्यक्ती. किंवा रिपॅट्रिएशन म्हणजे ज्या त्या देशाला म्हणजे भारताला ते परत देणे कुठल्या स्वरूपात, इन द करन्सी ऑफ द इंडिया. म्हणजे जे तुम्हाला फॉरेन एक्सचेंज मिळालं आहे ते कन्व्हर्ट करून तुम्ही देशाला आपल्या दिलं पाहिजे, कन्व्हर्जन करून. सो दिस इज नोन एज रिपॅट्रिएशन. म्हणजे ज्या त्या देशाला देणं किंवा जी ती व्यक्ती ज्या त्या देशाला देणं याला रिपॅट्रिएशन म्हणतात. तर आता रिपॅट्रिएट टू इंडिया मीन्स ब्रिंगिंग इन टू इंडिया द रिअलाइज फॉरेन एक्सचेंज. रिअलाइज म्हणजे जे पैशात रूपांतरित केले तुम्ही फॉरेन एक्सचेंज जे एक्सपोर्टरना मिळालं आहे ते इंडियाला त्यांनी परत द्यायला पाहिजे. दॅट इज रिपॅट्रिएशन. आता द सेलिंग ऑफ सच ए फॉरेन एक्सचेंज टू एन ऑथोराइज पर्सन इन इंडिया इज एक्सचेंज फॉर रुपीज. आता विकताना हे कसं केलं पाहिजे, आपली करन्सी कुठली रुपी, त्यामध्ये हे ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे. नंतर द होल्डिंग ऑफ रिअलाइज अमाऊंट in an account with an authorized person in India to the extent notified by the RBI and includes use of realized amount for discharge of debt or liability. तर ह्या संदर्भात सगळे रिपॅट्रिएशन संदर्भात म्हणजे हे जे एक्सपोर्टरना जे गुड्स किंवा सर्व्हिस एक्सपोर्ट करून जे फॉरेन एक्सचेंज मिळतं
ते भारतीय करन्सीच्या रूपात देशाला आपल्या परत देणं, म्हणजेच आपलं फॉरेन एक्सचेंज वाढलं पाहिजे. तर त्या संदर्भात हे RBIने रूल्स अँड रेग्युलेशन्स केलेले आहेत. तर हू इज ऑथोराइज पर्सन देन? हू इज हॅव्हिंग अथॉरिटी गिवन बाय द RBI. बट हू इज ऑथोराइज पर्सन मीन्स अँड ऑथोराइज कोण कोण असतात बघा, जे फॉरेन एक्सचेंजमध्ये जे डीलिंग करतात ते कोण कोण आहेत? डीलर असतील किंवा मनी चेंजर असतात, बदलून देतात ना फॉरेन एक्सचेंज. आता समजा आपण अमेरिकेला जायचं तर आपण बदलून घेऊ शकतो ना त्यांच्याकडनं, डॉलरमध्ये घेतो आपण कन्व्हर्शन. त्यामुळे ते त्यांना काय म्हणतात? मनी चेंजर. नंतर ऑफशोअर बँकिंग युनिट. ऑफशोअर म्हणजे काय? आता किनाऱ्यालगत ज्या बँकिंग सेवा असतात ना त्यांना ऑफशोअर बँकिंग म्हणतात. तर ऑफशोअर बँकिंगमध्ये डीलिंग करणारे हे सगळे ऑथोराइज पर्सन पाहिजेत, त्यांच्याशिवाय कुठलंही डीलिंग करता येणार नाही. आता नंतर कोलॅबोरेशन ॲग्रीमेंट फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. आता टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे, टेक्नॉलॉजी ही आपण बऱ्याच परदेशातनं नवीन नवी टेक्नॉलॉजी बरीचशी आपण परदेशातनं आयात केलेली आहे, म्हणजे इम्पोर्ट केलेली आहे. तर आता ह्याचे जे कोलॅबोरेशन म्हणजे काय सांगा? मिळून हातात हात घालून, म्हणजे कोलॅबोरेशन तुम्हाला माहितीच आहे, कंपनी जर्मन कोलॅबोरेशन आहे व कंपनी अमेरिकन कोलॅबोरेशन आहे. तर मिळून जर सहयोगाने जे आपण करतो आणि तर त्याचं जे ॲग्रीमेंट असतं त्याला म्हटले कोलॅबोरेशन ॲग्रीमेंट फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. म्हणजे अमेरिकेने आपल्याला ही टेक्नॉलॉजी पुरवायची असं जे ॲग्रीमेंट असतं. तर इन रिसेंट इयर्स देर हॅज बीन जॉईंट पार्टिसिपेशन ऑफ फॉरेन अँड डोमेस्टिक कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी. डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत आणि फॉरेन म्हणजे आउट ऑफ इंडिया. इंडिया हॅज बीन एनकरेजिंग दिस फॉर्म ऑफ एक्सपोर्ट ऑफ फॉरेन कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी. The liberalization policy of Government of India declared in 1991 encourages collaboration agreement. आता ही जी पॉलिसी आपण 1991 मध्ये जी लिबरल केलं, इंटरनॅशनल ट्रेड हे जे आपण लिबरल केले, तर त्यावेळी हे इंडियाने एनकरेज केलं अशा प्रकारच्या कोलॅबोरेशन ॲग्रीमेंटला. कशासाठी? फॉर द ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी, फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स आर द प्रिन्सिपल एजंट फॉर द पीसफुल ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी. आता आपण अर्लियर वी हॅव डिस्कस्ड अबाउट द MNCs, दॅट इज मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन. त्यांच्या थ्रू हे सगळी कोलॅबोरेशन हे सगळी होतात. त्यामुळं म्हणजे पीसफुल ट्रान्सफर म्हणजे ह्यात काय वादावादी किंवा दंगे धोपे असं नाही. पीसफुल म्हणजे कायदेशीररित्या मल्टीनॅशनल कंपन्यांकडनं अनेक आपण टेक्नॉलॉजी हे घेऊ शकतो. तर हा एक बेस्ट वे आहे कोलॅबोरेशन ॲग्रीमेंटचा. आता काही वेळा काय असतं? टाईप्स ऑफ कोलॅबोरेशन ॲग्रीमेंट. तर देर आर 3 टाईप्स ऑफ कोलॅबोरेशन ॲग्रीमेंट. फर्स्ट वन इज जॉईंट पार्टिसिपेशन बिटवीन टू प्रायव्हेट पार्टीज ऑफ डिफरंट नेशन्स. म्हणजे 2 देशातले प्रायव्हेट पर्सन म्हणजे व्यक्ती यांच्यात कोलॅबोरेशन होऊ शकतं. किंवा जॉईंट पार्टिसिपेशन बिटवीन फॉरेन फर्म अँड ॲट वन साईड अँड इंडियन गव्हर्मेंट ऑन अनदर साईड. म्हणजे परदेशातली एखादी कंपनी किंवा फर्म आणि आपलं गव्हर्मेंट यांच्यात पण कोलॅबोरेशन होऊ शकतं. आणि तिसरं जॉईंट पार्टिसिपेशन बिटवीन फॉरेन गव्हर्मेंट अँड इंडियन गव्हर्मेंट, म्हणजे बिटवीन गव्हर्मेंट अँड गव्हर्मेंट. फॉरेन गव्हर्मेंट म्हणजे पहिलं काय आहे? इंडिव्हिज्युअल पर्सन्स फ्रॉम डिफरंट नेशन्स. दुसरं काय आहे? तर इंडिव्हिज्युअल फर्म अँड जॉईंट पार्ट बिटवीन फॉरेन फर्म वन साईड अँड इंडियन गव्हर्मेंट एका बाजूला. आणि तिसरं काय आहे? बिटवीन इंडियन गव्हर्मेंट अँड फॉरेन गव्हर्मेंट. तर अशी ही जी कोलॅबोरेशन्स होतात तर ती मेन त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि आता त्याला खूप एनकरेज केलं जाते रिसेंट इयर्समध्ये. तर त्यामुळं आपण वेगवेगळी टेक्नॉलॉजी आपल्याला सगळ्या देशांची जी डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, आता आपण बऱ्याच टेक्नॉलॉजी ह्या आयातच केलेल्या आहेत, म्हणजे आपल्यापेक्षा टेक्निकली डेव्हलपमेंट तिकडं आहे. तर त्यामुळं ह्या अशा पद्धतीनं आपल्याला ह्या नव्या जे टेक्नॉलॉजी येतात तर त्या आपल्याला घेता येतात. तर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया रिलॅक्सेस इट्स पॉलिसी टुवर्ड्स फॉरेन कोलॅबोरेशन बाय टेक्नॉलॉजी पॉलिसी स्टेटमेंट इन जानेवारी 1983. The object of policy was to acquire imported technology and ensure that it was of the latest type. आणि त्यामुळं काय झालं? ही पॉलिसीनी काय केलं की ह्याचं रिलॅक्स केले, म्हणजे जास्त हे केले की जास्तीत जास्त आपल्याला परदेशातली टेक्नॉलॉजी आयात करता येते. तर त्यामुळं
हे जे आहे हे सगळा आपण जो ॲक्ट बघितला बेसिकली तो काय आहे तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999. तर 1999ला हा जो कायदा आला बेसिकली, आय अगेन रिपीट टू सम अप, तर हा बेसिकली कायदा आला जो पहिल्यांदा फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट होता म्हणजे फेरा. आता तो पहिल्यांदा 1947ला होता. त्यानंतर तो रिप्लेस केला 1973ला. आणि त्यानंतर जेव्हा ही लिबरल पॉलिसी धरली इंटरनॅशनल ट्रेड संदर्भात आपल्या इंडिया गव्हर्नमेंटनी, त्यावेळी जो ॲक्ट आला तो फेमा म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट म्हणजे त्याचं व्यवस्थापन. आता इथं कंट्रोलिंग अथॉरिटी कोण आहे? RBI. त्यामुळं RBI सेंट्रल गव्हर्नमेंटशी कन्सल्ट करून अनेक निर्बंध हे करू शकतं याच्यात. म्हणजे त्यामुळं आपलं फॉरेन एक्सचेंज हे वाढलं. नाहीतर पूर्वी काय होतं, आपलं इम्पोर्ट जास्त आणि एक्सपोर्ट कमी, तर त्यामुळं फॉरेन एक्सचेंज कमी होतं. तर आता ह्या पॉलिसीमुळं आणि ह्या ॲक्टमुळं तर काय झालं, ही कंट्रोलिंग अथॉरिटी RBI असल्यामुळं आता फॉरेन एक्सचेंज खूप वाढलं. त्यामुळं आपण टेक्नॉलॉजी भारतात आणू शकतो. आपल्याला फॉरेन एक्सचेंज वाढलं त्यामुळं आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होती. सो दिस इज फेमा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. आता आपण दुसरं असं बघणार आहे की आता हा विषय संपला. आता आपल्याला काय बघायचं आहे? कॉर्पोरेट लायबिलिटी. कॉर्पोरेट म्हणजे आपण काय बघितलं, हे जे मोठमोठी कॉर्पोरेशन्स असतात, कंपन्या असतात, त्यांच्यावर लायबिलिटी कशी येते. आता लायबिलिटी म्हणजे कशी येते तर एक सिव्हिल लायबिलिटी, एक क्रिमिनल लायबिलिटी. सिव्हिल लायबिलिटीमध्ये काय असतं तर व्हॉट इज मीन बाय सिव्हिल लायबिलिटी, तिथं फक्त आपण कॉम्पेन्सेशन देतो इन टर्म्स ऑफ मनी. आणि क्रिमिनल लायबिलिटीमध्ये काय असतं, पिनल लायबिलिटी म्हणजे दंड बसतो किंवा इम्प्रिझनमेंट सुद्धा होते. दॅट इज क्रिमिनल लायबिलिटी. सो वी विल डिस्कस द व्हॉट इज मीन बाय कॉर्पोरेट लायबिलिटी. लीगल लायबिलिटी ऑफ कंपनीज, सिव्हिल अँड क्रिमिनल. आता कॉर्पोरेट लायबिलिटी कशी असते? सिव्हिल म्हणजे ज्याला आपण दिवाणी म्हणतो ना, म्हणजे तिथं तुरुंगवास, इम्प्रिझनमेंट वगैरे काही नसतं, फक्त कॉम्पेन्सेशन असतं. आणि क्रिमिनलमध्ये काय म्हटलं, दंड असतो किंवा इम्प्रिझनमेंट असते. तर आता इफ देर इज एनी मिसस्टेटमेंट ऑफ मटेरियल फॅक्ट इन प्रॉस्पेक्टस, आपण अर्लियर प्रॉस्पेक्टस हे खूप ॲट अ स्टेज डिस्कस केलेलं आहे. प्रॉस्पेक्टस कोण इश्यू करतं? पब्लिक लिमिटेड कंपन्या प्रॉस्पेक्टस इश्यू करतात, कारण त्यांना पब्लिककडनं दे इन्व्हाइट द पब्लिक टू सबस्क्राईब देअर शेअर्स ऑर डिबेंचर्स. त्यासाठी ते प्रॉस्पेक्टस म्हणजे माहितीपत्रक काढतात. आता त्यामध्ये जर खोटी माहिती दिली तर काय लायबिलिटी येते बघा. प्रॉस्पेक्टस मिसस्टेटमेंट म्हणजे चुकीची माहिती दिली. or if the prospectus is wanting is any material facts, there may arise civil and criminal. जर प्रॉस्पेक्टसमध्ये चुकीची माहिती दिली तर कॉर्पोरेटची लायबिलिटी काय असते? कॉर्पोरेशन्सची सिव्हिल ॲज वेल एज क्रिमिनल, म्हणजे ह्या दोन्ही लायबिलिटी त्यांच्यावर बसू शकतात. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस द व्हॉट इज सिव्हिल लायबिलिटीज. A person who has been induced to subscribe to shares or debentures on a faith of a statement in a prospectus that it is untrue. म्हणजे इंड्यूस करणं म्हणजे काय करणं? एनकरेज करणं, म्हणजे खोटी माहिती सांगून. हे काही काही हे जे कमिशन एजंट असतात की नाही, ते काय करतात? इंड्यूस करतात खोटी माहिती सांगून. आणि खोटी माहिती सांगून जर त्यांनी इंड्यूस केलं लोकांना इन्व्हेस्टमेंट करायला, शेअर्स परचेस करायला, डिबेंचर्स घ्यायला, तर त्यांना काय लायबिलिटी येते बघा. आणि त्या ह्याच्यावर त्या मिसरिप्रेझेंटेशनवर रिलाय होऊन जर इन्व्हेस्टरनी जर शेअर खरेदी केले असेल तर रेमेडीज अगेन्स्ट द कंपनी अप्लाय टू द कोर्ट फॉर द रिसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता ह्याला रेमेडी काय बघा, सिव्हिल रेमेडी. म्हणजे ज्यांनी ते खोट्या माहितीवर रिलाय होऊन शेअर्स विकत घेतात आणि त्यांचं नुकसान झालं आहे, तर त्यांना लिगल रेमेडी काय? तर ते काय करू शकतात? हे शेअर्सचं कॉन्ट्रॅक्ट असतं शेवटी, हे प्रत्येक कंपनीशी केलेला करा, तर ते रिसिशन म्हणून ते कोर्टाकडे अप्लाय करू शकतात की खोटी माहिती देऊन त्याच्यावर आम्हाला इंड्यूस करून आम्हाला हे घ्यायला लावलं आणि आमचं नुकसान झालं आहे, तर हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही सोडून देतो, असं ते कोर्टाकडे ॲप्लिकेशन करू शकतात. किंवा इट मस्ट हॅव इंड्यूस द ॲप्लिकंट टू टेक द शेअर्स ऑर डिबेंचर्स, इट मस्ट बी अनट्रू. किंवा त्यांनी जी खोटी माहिती दाखवून आम्हाला हे जे घ्यायला लावलं आणि इंड्यूस केलं, प्रवृत्त केलं, तर त्याच्या विरुद्धही ती खोटी माहिती असली पाहिजे.
नंतर द ॲप्लिकंट मस्ट हॅव रिलायड ऑन द स्टेटमेंट. आता ती माहिती खरी आहे असं धरून आम्ही ती खरेदी केलेलं असलं पाहिजे, म्हणजे ती खरी आहे असं आम्हाला वाटलं विश्वास. नंतर ओमिशन ऑफ अ मटेरियल फॅक्ट मस्ट बी मिसलिडिंग. ओमिशन म्हणजे वगळणे, ओमिट केली. जी महत्त्वाची माहिती पाहिजे प्रॉस्पेक्टसमध्ये ती ओमिटच केली असली पाहिजे. तर ह्या सगळ्याला काय आहे, सिव्हिल लायबिलिटी आहे. कुणाच्या अगेन्स्ट आहे ही सिव्हिल लायबिलिटी? अगेन्स्ट कंपनी. कंपनीला आपण जबाबदार धरू शकतो. नंतर रेमेडीज अगेन्स्ट डायरेक्टर. आता वैयक्तिकरित्या बघा, ह्या ज्या रेमेडीज आहेत म्हणजे आपण रिसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्टचं ॲप्लिकेशन करतो कोर्टाकडं, हे अगेन्स्ट कंपनी झालं. आता अगेन्स्ट रेमेडीज अगेन्स्ट डायरेक्टर प्रमोटर्स जे असतात, डायरेक्टर आणि प्रमोटर म्हणजे जे पहिले संस्थापक, त्यांच्या विरुद्ध आपण काय करू शकतो बघा. द पर्सन्स हू आर लायबल टू पे कॉम्पेन्सेशन. इथं त्यांनी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. कुणी फॉर एनी लॉस ऑर डॅमेज टू द पर्सन्स who subscribe for shares or debentures on the faith of prospectus containing untrue statement. आता जे इन्चार्ज असतील ते प्रॉस्पेक्टस इश्यू करताना जे इन्चार्ज डायरेक्टर्स असतील किंवा प्रमोटर्स म्हणजे पहिले, तर त्यांच्यावर आम्ही पर्सनल लायबिलिटी टाकणार. कशाची? पर्सन्स ऑथोराइज द इश्यू ऑफ शेअर, तर त्यांच्याकडनं आम्ही कॉम्पेन्सेशन घेऊ शकतो. सो दीज आर द सिव्हिल रेमेडीज अगेन्स्ट द कंपनी अँड द प्रमोटर्स अँड डायरेक्टर्स आणि पर्सन्स हू हॅव ऑथोराइज, त्यांच्या विरुद्ध आहे सिव्हिल लायबिलिटी. म्हणजे इथं आपण एकतर पहिल्या ह्याच्यात कंपनीला आम्ही करार सोडून देऊ शकतो, म्हणजे शेअर्स आम्ही रद्द करतो हा करार असं कोर्टाकडं मागणी करू शकतो किंवा कॉम्पेन्सेशन मागू शकतो पर्सनली डायरेक्टर्स, प्रमोटर्स आणि ऑथोराइज पर्सन करून. सो दीज आर दी सिव्हिल लायबिलिटीज. अँड व्हॉट आर द क्रिमिनल लायबिलिटीज? वेअर अ प्रॉस्पेक्टस कंटेन्स एनी अनट्रू स्टेटमेंट. पुन्हा प्रॉस्पेक्टसमध्ये जर खोटी माहिती दिली किंवा एव्हरी पर्सन हू ऑथोराइज द इश्यू, ज्यांनी हा इश्यू प्रॉस्पेक्टस इश्यू केलेला आहे, तर त्यांना काय बघा पनिशमेंट होते. कुठल्याच्या खाली? सेक्शन 147 ऑफ द कंपनी ॲक्ट खाली त्यांना क्रिमिनल लायबिलिटी धरली जाते खोटी माहिती देणाऱ्यांना. आता रेमेडीज अगेन्स्ट दे, म्हणजे आता परत आपण बघितलं तसं कंपनीच्या अगेन्स्ट आपण रेमेडी वापरली होती. नंतर आता ही आम्ही सिव्हिल रेमेडी कंपनीच्या अगेन्स्ट कशी आहे बघा. द सिव्हिल रेमेडीज आर प्रोव्हाइडेड अगेन्स्ट द कंपनी. पर्टिक्युलरली देर आर 2 रेमेडीज, रिसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि क्लेम फॉर डॅमेज. ह्या झाल्या सिव्हिल रेमेडी. आता क्रिमिनल रेमेडी काय, लायबिलिटी काय आहे बघा. अगेन्स्ट कंपनी द अर्लियर व्ह्यू वॉज दॅट द कॉर्पोरेशन. आता पूर्वीचा व्ह्यू काय होता ह्याच्याबद्दल? क्रिमिनल लायबल म्हणजे आता तुरुंगात टाकायचं आहे. आता कंपनी ही काय आहे? आर्टिफिशियल पर्सन आहे. शी ॲक्ट्स थ्रू द डायरेक्टर. मग तिला तुरुंगात कसं टाकता येईल? त्यामुळे ती पर्सन नाही. त्यामुळे पूर्वीचा व्ह्यू काय होता की त्याला कंपनीला क्रिमिनली लायबल धरलं जायचं नाही. पण आताचा व्ह्यू कसा आहे? रिसेंट व्ह्यू काय बघा की इन रिसेंट इयर्स आता दृष्टिकोन काय बघा, क्रिमिनल लायबिलिटी धरली जाते कंपनीवर. कशी? हॅव बीन हेल्ड क्रिमिनली लायबल फॉर द क्रिमिनल ॲक्ट्स डन बाय द पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ कॉर्पोरेशन. म्हणजे इन्चार्ज आहे ज्यांनी प्रॉस्पेक्टस इश्यू केलेलं आहे, दे आर पर्सनली हेल्ड लायबल, म्हणजे त्यांना तुरुंगात पाठवलं जातं. म्हणजे किती हा गंभीर गुन्हा आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही पब्लिकला मिसगाईड करताय आणि पब्लिकचे पैशाचं नुकसान करताय. त्यामुळे हा अतिशय सिरियस ऑफेन्स आहे. तर त्यामुळे क्रिमिनली लायबल धरलं आहे त्या डायरेक्टरना. आणि तेवढ्यासाठी प्रॉस्पेक्ट जे इश्यू केलं जातं त्यावेळी प्रत्येक डायरेक्टरची सही घेतली जाते प्रत्येक प्रॉस्पेक्टसमध्ये. पर्सन म्हणजे ते नंतर म्हणू शकत नाही ना आम्हाला माहीत नव्हतं, कोणीतरी चुकीची माहिती, तुमची सही आहे म्हणजे तुम्हाला वरचं सगळं माहीत आहे. कायद्याच्या दृष्टीने काय, जिथं तुमची सिग्नेचर आहे तिथं काय धरलं जातं की तुम्हाला हे मान्य आहे. तर क्रिमिनल ॲक्ट डन बाय द पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ द कॉर्पोरेशन. इफ अ पर्सन कमिटिंग एन ऑफेन्स इज अ कॉर्पोरेशन person who is in charge or is responsible to the company shall be punishable with imprisonment. म्हणजे तो प्रॉस्पेक्टस इश्यू करताना जो इन्चार्ज डायरेक्टर होते ज्यांच्या सह्या आहेत त्यांना पर्सनली तुरुंगात पाठवलं जाऊ शकतं. इतका तो सिरियस ऑफेन्स आहे. आता ही झाली क्रिमिनल लायबिलिटी. मेनली वी आर कन्सर्न विथ द सिव्हिल लायबिलिटी अँड क्रिमिनल लायबिलिटी.
आणि सिव्हिल लायबिलिटी अगेन्स्ट कंपनी अँड सिव्हिल लायबिलिटी अगेन्स्ट डायरेक्टर्स अँड प्रमोटर्स. आता क्रिमिनल लायबिलिटी अगेन्स्ट कंपनी आपण बघितली. आता टॉर्चर्स रेमेडी, व्हॉट इज मीन बाय टॉर्ट. आता हा तुम्हाला विषय नवा आहे. टॉर्ट मीन्स सिव्हिल रॉंग, म्हणजे जिथं फक्त कॉम्पेन्सेशन तुम्ही मागू शकता, म्हणजे तिथं रेमेडी काय आहे, सिव्हिल रॉंग म्हणतात. आता बेसिकली हे मूळ ही टॉर्ट ही कल्पना कुठली आहे, तर टॉर्ट ही कल्पना बेसिकली इंग्लंडची आहे. तिथं ही म्हणजे इथं जजमेंटमधनं हे कायदे होतात, असं कोडिफाईड लॉ नाही. म्हणजे टॉर्ट नावाचा एक कायदा असा नाही आहे, तर तो वेगवेगळ्या केसमध्ये जसं डेव्हलप होत गेलेला आहे. बेसिकली हा दिस इज फ्रॉम इंग्लंड. तर टॉर्चर्स लायबिलिटी म्हणजे सिव्हिल रॉंग, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त कॉम्पेन्सेशन दिलं जातं. ए कॉर्पोरेशन ॲक्ट्स ऑलवेज थ्रू एजंट्स बिकॉज कॉर्पोरेशन इज अ आर्टिफिशियल पर्सन. आता कॉर्पोरेशन ही काय आर्टिफिशियल पर्सन असल्यामुळे ती थ्रू डायरेक्टर्सच काम करत असते सगळी. देअरफॉर लायबिलिटी ऑफ अ कॉर्पोरेशन फॉर द टॉर्ट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ व्हायकॅरियस लायबिलिटी. आता व्हायकॅरियस लायबिलिटी याचा अर्थ सांगते. जेव्हा नोकर आणि मास्टर असतो, म्हणजे सर्वंट आणि मास्टर, म्हणजे जर सर्वंटने एखादी चूक केली तर कॉम्पेन्सेशन कुणाला द्यावं लागतं, मास्टरला म्हणजे मालकाला द्यावं लागतं. याला म्हणतात व्हायकॅरियसली लायबल. व्हायकॅरियस म्हणजे ॲक्च्युअली रॉंग कोणी केलं नाही, सर्वंटनी, पण कॉम्पेन्सेशन कुणाला द्यावं लागतं, मास्टरला. याला व्हायकॅरियस लायबिलिटी म्हणतात टॉर्टमधली. म्हणजे दुसऱ्याच्या किंवा समजा तुमच्या एजंटनी एखादं काम केलं, चूक केली, तर प्रिन्सिपललाच लायबल धरलं जायचं. म्हणजे ज्यांनी चूक केली त्याला नाही, दुसऱ्याच्या चुकीबद्दल इन्चार्ज माणसाला कॉम्पेन्सेट. दिस इज नोन ॲज व्हायकॅरियस लायबिलिटी. दिस कन्सेप्ट इज फ्रॉम द टॉर्ट. तर जर कॉर्पोरेशनला आम्ही लायबल धरले टॉर्चेस ह्याच्यासाठी, तर त्याच्या कुणाला आम्ही लायबल धरू शकतो टॉर्चच्या खाली, तर व्हायकॅरियसली लायबल कुणाला धरू शकतो, डायरेक्टर्सना, कॉर्पोरेशनचा. तर therefore liability of a corporation for the tort is based on principle of vicarious liability, that is liability for another torts. म्हणजे मालकावर जबाबदारी कोणाची येते, कॉम्पेन्सेशन नोकराची येते. तसं कॉर्पोरेशन जर जबाबदार धरलं तर व्हायकॅरियसली कुणावर जबाबदारी येते, टॉर्चर्स लायबिलिटी म्हणजे कॉम्पेन्सेशन देण्याची डायरेक्टर्सवर येते. तर रेमेडी अंडर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, म्हणजे मेन आपण कन्सर्न कशाची आपला सिव्हिल लायबिलिटी इन क्रिमिनल, पण एक टॉर्ट खाली पण आहे. आता टॉर्ट हा तुम्हाला कन्सेप्ट खूप नवा आहे, म्हणजे LLB स्टुडंटना हा स्वतंत्र विषय आहे टॉर्ट हा. म्हणून त्याला बेसिक काय सांगितलं, हा कोडिफाईड लॉ नाही आहे, तर तो कॉमन लॉवर आधारित आहे. इंग्लंड हे त्याचं ओरिजिन आहे आणि दॅट इज सिव्हिल रॉंग. म्हणजे अनेक केसेसमध्ये ना हा डेव्हलप होत गेलेला आहे आणि हा कायदा असा नाहीच आहे मुळात. टॉर्चर्स लायबिलिटी मीन्स सिव्हिल रॉंग, म्हणजे तुमच्या चुकीमुळं माझं नुकसान झालं तर तुम्ही मला कॉम्पेन्सेशन द्यायचं. दिस इज सिव्हिल रॉंग अँड दिस इज टॉर्चर्स लायबिलिटी. आणि व्हायकॅरियस म्हणजे दुसऱ्या, मी चूक केली नाही पण मला याच्यासाठी द्यावं लागतंय. समजा एखाद्या लहान मुलांनी काहीतरी नुकसान केलं तर त्याच्या पॅरेंट्समध्ये द्यावे लागतात ना, तसं दॅट इज व्हायकॅरियस लायबिलिटी. तर कॉर्पोरेशनला जर जबाबदार धरलं नुकसान भरपाई देणार तर डायरेक्टर्स आर लायबल. देन लायबिलिटी अंडर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट हा जो आहे, प्रोव्हाइड द फॉलोइंग रेमेडीज अगेन्स्ट द कॉर्पोरेशन. स्पेसिफिक एन्फोर्समेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट एंटर्ड बाय कॉर्पोरेशन. आता स्पेसिफिक म्हणजे जो करार आम्ही केला होता तोच करायला आम्ही भाग पडणार, आम्हाला कॉम्पेन्सेशन नको. जो तुम्ही करार केले ना त्याला म्हणतात स्पेसिफिक परफॉर्मन्स. म्हणजे जे तुम्ही करायचं कबूल केले तेच आम्हाला करून पाहिजे, आम्हाला कॉम्पेन्सेशन नको. की रिसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट इफ कॉन्ट्रॅक्ट इज व्हायडेबल, किंवा आम्ही ऑप्शन आहे, आम्हाला सोडून देऊ शकतो किंवा करायला लावू शकतो. टू क्लेम इंजंक्शन अगेन्स्ट द कॉर्पोरेशन, म्हणजे मनाई आदेश. तुम्हाला माहिती आहे आता ही अतिक्रमणं वगैरे सध्या काढणं सुरू आहे, तिथं आम्ही कोर्टाकडनं मनाई आदेश म्हणजे थांबवा आहे का, प्रोहिबिट करा. आणि लायबिलिटी अंडर स्पेशल स्टॅट्यूट, म्हणजे याखेरीज जे इतर वेगळे वेगळे काय त्याखाली पण लायबिलिटी येऊ शकते कॉर्पोरेशनला. कुठले आहेत तर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. आता तुम्हाला माहीत आहे की ह्या ज्या कॉर्पोरेशनला नियम असतात सगळे, आपल्या एन्व्हायरमेंटचं हे नुकसान होता कामा नये. नंतर वॉटर ॲक्ट आहे, एअर ॲक्ट आहे. तर ह्याखाली सुद्धा म्हणजे जनरली आता जर आपण कॉर्पोरेट लायबिलिटी जर आपण बघितली तर ती कुठल्या कुठल्या ह्याच्यात हे होते, तर मेन सिव्हिल लायबिलिटी, त्यातली पहिली अगेन्स्ट कंपनी, अगेन्स्ट डायरेक्टर. नंतर क्रिमिनल लायबिलिटी,
तर त्याच्यामध्ये प्रॉस्पेक्टसमध्ये चुकीची माहिती दिली तर काय लायबिलिटी आहे की पर्सनली त्यांना लायबल धरलं जातं, म्हणजे डायरेक्टर्सना जे इन्चार्ज असतात त्यांना इम्प्रिझनमेंट दंड भरला जाऊ शकतो. नंतर टॉर्चर्स रेमेडीमध्ये काय बेसिक प्रिन्सिपल काय, व्हायकारियस लायबिलिटी, म्हणजे कॉर्पोरेशनला जर जबाबदार धरलं तर डायरेक्टर्स आर लायबल. नंतर रेमेडी अंडर स्पेसिफिक रिलीफ, म्हणजे तीच गोष्ट आम्हाला करून पाहिजे जी कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरली ती, किंवा आम्ही कॉन्ट्रॅक्ट सोडून देऊ शकतो किंवा आम्ही मनाई आदेश मागणार तुमच्या विरुद्ध. आणि इतर जे कायदे आहेत, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट, वॉटर ॲक्ट, एअर ॲक्ट, त्याच्याखाली पण लायबिलिटी असते. त्यामुळं कॉर्पोरेट लायबिलिटी जर आपण बघितली तर कॉर्पोरेट म्हणजे कॉर्पोरेशन आणि कंपनी आहे, तर ह्यांना लायबल का धरलं आहे, तर कायद्याच्या दृष्टीने दे आर लिगल पर्सन्स, कायद्याच्या दृष्टीने ती व्यक्ती आहे ना, मग त्यांना हे सगळे लायबिलिटी आल्या त्याच्यामुळं. कारण कंपनी कॉर्पोरेशनला कायद्याने काय स्थान दिले, दे आर द सेपरेट लिगल एंटिटी, कायद्याच्या दृष्टीने ते पर्सन या डेफिनेशनमध्ये मोडतात. सो दे ऑल पर्सन्स आर लायबल, म्हणून त्यांच्यावर सिव्हिल लायबिलिटी, क्रिमिनल लायबिलिटी आणि टॉर्चर्स लायबिलिटी, नंतर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट खाली आणि इतर स्टॅट्यूट खाली कॉर्पोरेट लायबिलिटी येते, कारण तिला आपण पर्सन धरलेलं आहे. तर आज आपण हे काय बघितलं तर कॉर्पोरेट लायबिलिटीज आपण बघितल्या. तर आता ह्या ज्या कॉर्पोरेट लायबिलिटी, तर मोस्टली आपण जर बघितलं तर मॉड्यूल नंबर 3 जो आहे कॉर्पोरेट लॉ, त्यातले ऑलमोस्ट आपण सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. पण काही जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत तर ती तुम्हाला आता थोडक्यात सांगते. तर पहिलं जे आपण बघितलं लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट वेल्थ, म्हणजे काय सांगितलं तर प्रॉपर्टी जी असते विच इज ओन्ड बाय द कंपनी, म्हणजे ती पर्सनली शेअर होल्डरची प्रॉपर्टी नसते. तर त्यामुळं ती पर्सनली शेअर होल्डरची प्रॉपर्टी नसल्यामुळे काही जण काय करतात, आपली जी वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती कन्वर्ट करतात, कंपनी बोगस कंपनी काढतात आणि तिकडं म्हणजे क्रेडिटर्सना फसवण्यासाठी. कारण क्रेडिटर्स काय आहे, फक्त पर्सनल प्रॉपर्टीज कर्जासाठी तुमची फॉरफिट जप्ती करू शकतात. मग ही कंपनीचे कंपनीच्या विरुद्ध तुम्हाला काही करता येईल, कारण ती प्रॉपर्टी कंपनीचे. तर असे जेव्हा संशय येतो तेव्हा कोर्टाला काय अधिकार आहे, हा जो त्यांनी कॉर्पोरेट ह्याचा जो आधार घेतला आहे खोटा, तो आम्ही बुरखावर करणार आणि खरं स्वरूप काय आहे ते बघणार. सो त्याला म्हटलं लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट वेल्थ. नंतर दुसरं एक आहे की डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस एक आहे. नंतर डॉक्ट्रिन ऑफ इनडोअर मॅनेजमेंट आहे. तर आता इनडोअर मॅनेजमेंट म्हणजे काय तुम्हाला सांगते की आपण बघितलं आर्टिकल ऑफ असोसिएशन जे असतं तर त्याच्यामध्ये इंटरनल मॅनेजमेंटचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. पण आता मेमोरेंडम ऑफ असोसिएशन हे थर्ड पार्टी आपण सगळं बघू शकतो, पण कंपनी जी आहे ती डे टू डे जे त्यांचे नियमाप्रमाणे वागते हे आपण कंपनीकडे जाऊन बघू शकत नाही. तर डॉक्ट्रिन ऑफ इनडोअर मॅनेजमेंट काय म्हणतं की डॉक्ट्रिन ऑफ इनडोअर मॅनेजमेंट काय म्हणतं की आम्ही असं प्रिझ्यूम करणार की हे जे कंपनीचे सगळे व्यवहार आहेत ते त्या नियमावली आर्टिकल ऑफ असोसिएशन प्रमाणे चालू आहेत. म्हणजे त्यामुळं कंपनी उद्या असं म्हणू शकत नाही की आम्ही हा नियम पाळला नाही त्यामुळे तुमचं सगळं ट्रान्झॅक्शन वाईड झालं, असं म्हणू शकत नाही. दिस इज डॉक्ट्रिन ऑफ इनडोअर मॅनेजमेंट. म्हणजे आम्ही डीलिंग करताना आम्हाला काय माहीत तुम्ही हे सगळे तुमचे जे अंतर्गत नियम आहेत ते आपण डे टू डे वर्किंग नियमाप्रमाणे चालू आहे असं आम्ही प्रिझ्यूम करतो. त्यामुळं त्याला म्हणतात डॉक्ट्रिन ऑफ इनडोअर मॅनेजमेंट. नंतर डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस म्हणून आहे. तर डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस हे काय आहे तर मेमोरेंडम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन जी आहेत, मेमोरेंडम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन जी आहेत ती कंपनी रजिस्ट्रारकडं रजिस्टर केलेली असतात. आता ती तिथं पब्लिक डॉक्युमेंट म्हणून ट्रीट केली जातात. आता तुम्ही जेव्हा कंपनीशी डीलिंग करता तेव्हा डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस काय म्हणतं की तुम्ही हे सगळं वाचलेलं आहे, म्हणजे मेमोरेंडम बघितलेलं आहे, आर्टिकल बघितलेलं आहे. तर ह्याला म्हणायचं डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस. म्हणजे एखादी पार्टी जर डील करत असेल कंपनीबरोबर तर ती असं म्हणू शकत नाही
की आम्हाला हे माहीतच नव्हता क्लॉज. दॅट इज डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस. म्हणजे काय, तुम्हाला हे सगळं माहीत आहे असं गृहीत धरलं जातं. तर अशी ही वेगवेगळी जी डॉक्ट्रिन्स आहेत तर ती आपण म्हणजे वन बाय वन बघितली. तर हे डॉक्ट्रिन ऑफ इंडोर जे मॅनेजमेंट आहे त्याला काही एक्सेप्शन्स आहेत. ती कुठली आहेत बघा. नॉलेज ऑफ इरेग्युलॅरिटी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ह्या कंपनीचा कारभार सगळा नियमाला धरून नाही आहे तरीसुद्धा जर तुम्ही त्यांच्याशी डीलिंग केलं तर यू आर नॉट प्रोटेक्टेड बाय डॉक्ट्रिन ऑफ इंडोर मॅनेजमेंट. कारण तुम्हाला माहीत आहे इथं सगळं इरेग्युलॅरिटी आहे तरी तुम्ही डील करताय तर डॉक्ट्रिन ऑफ इंडोर मॅनेजमेंटचं तुम्हाला प्रोटेक्शन मिळणार नाही. दुसरं आहे निग्लिजन्स, वेअर अ पर्सन डिलिंग विथ कंपनी कुड डिस्कवर द इरेग्युलॅरिटी. म्हणजे आम्हाला कळून आलं आहे तिथं काहीतरी चुकीचं चाललं आहे आणि तरी तुम्ही डील केलं, म्हणजे दुर्लक्षच केलं त्याच्याकडं, तर तुम्हाला डॉक्ट्रिन ऑफ इंडोर मॅनेजमेंटचं प्रोटेक्शन मिळत नाही डीलिंग करणाऱ्याला. नंतर फोर्जरी. फोर्जरी म्हणजे बनावट हे केलं. वेअर द ॲक्ट डन इन द नेम ऑफ कंपनी आर व्हाईड ॲब इनिशिओ दिस डॉक्ट्रिन डज नॉट अप्लाय. इट डज नॉट अप्लाय टू फोर्जरी कॅन नेवर बी हेल्ड बाउंड बाय फोर्जरीज कमिटेड बाय इट्स ऑफिसर्स. म्हणजे बनावट डॉक्युमेंटवरच आधारित जर केलं तर इथं तुम्हाला डॉक्ट्रिन ऑफ इंडोर मॅनेजमेंटचं प्रोटेक्शन मिळत नाही. नंतर एजंट ॲक्टिंग आउटसाईड द स्कोप ऑफ हिज अथॉरिटी, म्हणजे जेवढे अधिकार दिले त्याच्या बाहेर जाऊन जर तुम्ही काही केलं. इफ एन एजंट ऑफ कंपनी एंटर्स इन टू कॉन्ट्रॅक्ट विथ अ थर्ड पार्टी अँड इफ दिस ॲक्ट इज बियॉन्ड द स्कोप ऑफ हिज अथॉरिटी द कंपनी इज नॉट बाउंड. म्हणजे कंपनीला हे प्रोटेक्शन नाही. केव्हा, जेव्हा इरेग्युलॅरिटी जर आहेत असं म्हणून सुद्धा तुम्ही डीलिंग करताय, नाही प्रोटेक्शन. निग्लिजन्स करताय तिथल्या इरेग्युलॅरिटीकडे, नाही प्रोटेक्शन. फोर्जरी करताय, नाही प्रोटेक्शन. आणि एजंट, तर ही बेसिक हे आहेत. आता ॲक्च्युली ही म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत कंपनीची. कुठली, डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस. तर डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस म्हणजे काय सांगते, मेमोरेंडम जे आहे, घटनापत्र जे कंपनीचं आपण तयार केलेलं आहे, तर कंपनीला त्याच्या बाहेर जाता येत नाही, त्याच्या मेमोरेंडमच्या बाहेर जाता येत नाही. तर जर कंपनी त्याच्या बाहेर जाऊन जर कोणी हे केले तर हे जे डायरेक्टर्स वगैरे असतात त्यांना पर्सनली लायबल धरलं जातं. पण काही ॲक्ट कसे असतात, मेमोरेंडमचे अल्ट्रा व्हायरस असतात पण आर्टिकलचे इंट्रा व्हायरस असतात. तर हे जे अल्ट्रा व्हायरस आहेत ते मेमोरेंडम त्याच्या बाहेर गेले तर कंपनी लायबिलिटी धरत नाही तर पर्सनली लायबल धरले जातात. आता हे मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगितलेले आहेत. तर ॲट नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस इट ॲट अ स्ट्रेच अँड देन आवर मॉड्यूल नंबर 3 विल बी फिनिश्ड. म्हणजे ॲट नेक्स्ट लेक्चर ही जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत कंपनी ॲक्टची ही खूप महत्त्वाची आहेत. आज मी फक्त तुम्हाला आयडिया दिली आहे त्याची. उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला ती सविस्तर तुम्हाला समजावून सांगेन आणि त्यानंतर आपला मॉड्यूल नंबर 3 संपेल. सो विथ दिस आपण म्हणजे आपला 1/2 सिलेबस संपेल नेक्स्ट लेक्चरला. सो विथ दिस, आणि ज्या मी नोट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये हे सगळं डिटेल आहेच आहे तुम्हाला, म्हणजे